नमस्कार. आज आपण व्रतांसंबंधी बोलणार आहोत. व्रतवैकल्य असा शब्द आपण ऐकलाय. त्यासमोर ह्या शब्द ऐकल्यानंतर आपल्यासमोर 16 सोमवार, पांढरे बुधवार किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार इत्यादी व्रत आपल्याला आठवतात आणि त्याला आपण व्रतवैकल्य असं म्हणतो. पण या व्रतासंबंधी मी आज आपल्याशी बोलणार नाहीये. माझा जो बोलण्याचा विषय आहे तो एकादश व्रत असला. एकादश व्रत असं आहे, पण आत्ता जी आपण व्रतांची मी उदाहरणं दिली ती सांसारिक काही कामना आपल्या असतात, इच्छा असतात, आणि त्या सांसारिक किंवा भौतिक आपली इच्छा कामना या पूर्ण व्हाव्या यासाठी आपण अशी व्रत करतो. परंतु आत्ता मी ज्या व्रतांसंबंधी बोलणार आहे ती जीवनशुद्धीची व्रत आहेत. ही व्रत फार पूर्वीपासून चालत आलेली आहेत. आपण ऐकलं असेल, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह किंवा त्याला अपरिग्रह असं म्हणतात. असंग्रह आणि अपरिग्रह याचा अर्थ एकच. मी पुन्हा म्हणतो, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह म्हणजे अपरिग्रह. ही जी व्रत आहेत ना, ह्यांना नियम असं म्हणतात आणि ही पूर्वापार चालत आलेली व्रत आहेत. म्हणजे सर्व धर्मांमध्ये ही व्रत आहेत. आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ह्याला नियम असं म्हटलं आहे. जैन ह्याला पंचयाम म्हणतात. बौद्धांमध्ये हे पंचशील म्हणून ओळखली जातात. पण साधारण सर्व धर्मांमध्ये ह्या नियमांचं पालन व्हावं असं अभिप्रेत आहे. मग ही व्रत कोणी करायची? आपली पूर्वीची जी कल्पना आहे किंवा अजूनही आहे की ही व्रत साधकांनी, साधूंनी, संतांनी किंवा योगमार्गी जे लोक आहेत त्यांनी करावी असं साधारण आपल्या समोर आपण हे गृहीत धरलेलं असतं. पण ही व्रत म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, नंतर असंग्रह, ही व्रत सर्वसामान्य माणसांना सुद्धा लागू आहेत. म्हणजे त्या व्रतांचं पालन सर्वांनी केलं पाहिजे, मग ती कोणतीही व्यक्ती असो. हे आग्रहपूर्वक सांगणारी जी व्यक्ती होती ती म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी हे ह्या व्रतांवर बोलत असत आणि त्याला दर मंगळवारी बोलत असत. त्यामुळे त्यांचं जे विवेचन किंवा स्पष्टीकरण किंवा सांगणं होतं त्यांच्या लेखनाला मंगल प्रभात असं म्हटलेलं आहे. आणि विनोबा तर म्हणतात की गांधीजींनी खूप लिहिलं, परंतु त्यांचं मौलिक साहित्यामध्ये मंगल प्रभात हे निश्चितपणाने राहील. तर सर्वसामान्यांना ही व्रत अत्यंत आवश्यक आहेत असं प्रतिपादन मी आत्ताच म्हटलं की महात्मा गांधींनी केलं आणि विनोबांनी त्याचं अक्षरशः पालन केलं किंवा ती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचतील ह्याचा विचार विनोबांनी केला आणि विनोबांनी त्यावर भाष्यही केलेलं आहे. पण विनोबांचं म्हणणं असं आहे की ही जीवनशुद्धीची व्रत का आहेत किंवा यांना जीवनशुद्धीची व्रत असं म्हणायचं, ह्याचं कारण काय? तर असं पहा की विनोबांचं म्हणणं आहे की विचार आणि आचार असे दोन शब्द आपण ऐकतो. आचार म्हणजे आचरण आणि विचार ही बौद्धिक गोष्ट आहे, बुद्धीमध्ये असलेली गोष्ट आहे. पण विचार हा केवळ हवेत राहतो जर तो आचरणात आला नाही तर. आणि आचरण फक्त केलं, त्यामागे जर विचार नसेल तर ते आचरण, ती वागणूक उंची गाठू शकत नाही. म्हणून आचारामागे विचार पाहिजे आणि विचार नुसता न राहता
त्यातून आचरण झालं पाहिजे. म्हणजे आचार हा विचारामागे धावला पाहिजे. त्यातलं अंतर विचार आणि आचार यातलं कमी झालं पाहिजे. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण मग विचार आणि आचार या महत्त्व त्याला आहे हे अगदी बरोबर. पण मग त्याला व्रतांची जोड आवश्यक का आहे? तर असं पहा की विचार मनुष्य कसाही करू शकतो. म्हणजे विचार तामसीही असू शकतो, सात्विकही असू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने असा जर व्यक्तीने विचार केला की आपण अंमली पदार्थांचं सेवन करूया आणि त्याने ते तसं केलं तर काय होईल? तर त्या व्यक्तीचं तर नुकसान होईलच, पण समाजाचंही नुकसान होईल. समाजाचं अधःपतन होईल. दुसरी गोष्ट की आज आपण असं बघतो की अस्तेय असा शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. तर अस्तेयाचा अर्थ काय आहे? अस्तेय म्हणजे स्तेय शब्दाच्या विरुद्ध. स्तेय म्हणजे चोरी. आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाकडे जर आपण आज पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की सगळा मामला चोरीचा आहे, बराचसा आहे. म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार हाच केवळ चोरी नव्हे, तर अतिरिक्त नफा. आज आपण बघतो की अनेक लोकांना नोकऱ्यांमध्ये पॅकेजेस मिळतात आणि हे पॅकेज म्हणजे आर्थिक असतं भलं मोठं. तेव्हा बराच मोठा फायदा घेणं, व्याज एक प्रकारे घेणं किंवा त्याग न करता कोणतीही कष्ट न घेता भोग घेणं ही सर्व चोरी आहे. आणि आपल्याला राजकीय सामाजिक जीवनात ह्या स्तेन म्हणजे अस्तेय म्हटलं, पण स्तेय म्हणजे चोरी, ह्याचं एक प्रदूषण आपल्याला झालेलं दिसतं. किंवा फार सामाजिक जीवन, राजकीय जीवन ह्या सगळ्या स्तेयानी, चोरीच्या मामलानी प्रदूषित झालेलं आहे. मग ह्याच्यावर जीवनशुद्धी आपल्याला पाहिजे. आणि म्हणून गांधीजींनी हा आग्रह धरला की व्रत सामाजिक जीवनामध्येही आवश्यक आहेत. विनोबा काशीला होते आणि विनोबांचा आणि गांधींचा पत्रव्यवहार झाला तेव्हा एका पत्रात गांधींनी त्यांना असं लिहिलेलं होतं. म्हणजे ते काही लिहिलं होतं की तुम्ही इथे या, आपण चर्चा करू. पण त्याबरोबर त्यांनी त्यांच्या आश्रमाची नियमावली पाठवली होती. त्या नियमामध्ये आम्ही ही एकादश व्रत आचरतो ही नियमावलीमध्ये होतं. आणि म्हणून विनोबांना एक आश्चर्य वाटलं की जो मनुष्य राजकीय स्वातंत्र्यासाठी लढतो आहे त्याला समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचीही तळमळ आहे. आणि म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी ह्याला वर्तमानाची पावलं किंवा सध्याचा प्रचलित काळ ओळखून गांधीजींनी ह्या 5 व्रतांना आणखीन 6 व्रत जोडली. ती कोणती? तर सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, शरीर श्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना. ही 6 व्रत अजून जोडली, एकूण झाली 11. अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीर श्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये. ह्याच्यामध्ये नम्रत्व आणि निश्चय हे 2 शब्द आलेले आहेत. ते फार महत्त्वाचे आहेत की आम्ही ही व्रत पालन करण्याचा आम्ही निश्चय करू. निश्चय करू केव्हा? जेव्हा आमच्या हृदयामध्ये, मनामध्ये ती ठसतील, आम्हाला ती समजतील, आम्हाला ती पचतील, तेव्हा आम्ही असा निश्चय करत आहोत की ही व्रत आम्ही ह्याचं पालन करू. पण नम्रता ही हवी.
कारण असं पहा की आमची निष्ठा 100% आहे ह्या व्रतांवरती, पण आमचं निष्ठा जरी असली तरी आमच्यामध्ये ती पालन करण्याची शक्ती समजा 50%च आहे आणि आचरणामध्ये ती 25%च आली आहेत, तर अजून 75% यायची आहेत. म्हणजे आमच्यामध्ये नम्रता पाहिजे की आम्ही हा प्रयत्न करीत आहोत, आम्ही व्रतांचं पालन करतो, पण त्याचा आम्हाला अहंकार नाही. तर आम्हाला नम्रत्वाने हे सगळं 100% आचरणात आणायचं आहे. हा नम्रत्वे व्रतनिश्चये ही एकादश सेवावी, ही 11 व्रत कशी करावी? निश्चयाने करावी आणि त्यामध्ये नम्रता असावी. विनोबांनी ह्यावर फार चांगलं भाष्य प्रसंगोपात वेळोवेळी विनोबांनी केलेलं आहे आणि त्याचं एक पुस्तक झालेलं आहे. म्हणजे असं पहा की ही जी व्रतं आहेत, ह्या व्रतांचं जे प्रसंगोपात विवेचन विनोबांकडनं वेळोवेळी झालं, अनेक वर्षाच्या पदयात्रेमध्ये अन्य वेळी, तेव्हा त्याचं संकलन आणि संपादन हे ब्रह्मविद्या आश्रमातल्या ज्या कालिंदीताई आहेत त्यांनी केलं. आणि त्याचा समावेश कुठे झाला? तर विनोबांचं जे एकंदर लिखाण आहे त्याचे खंड आहेत, त्यातल्या 14व्या खंडामध्ये हे विवेचन हिंदीमध्ये आलेलं आहे. पण पराग चोळकर जे आहेत नागपूरचे, त्यांनी त्याचं मराठी रूपांतर केलं आणि ते साम्ययोग साधना या पुस्तकामध्ये, म्हणजे ह्या मासिक नियतकालिकामध्ये 2003 साली प्रसिद्ध झालं. नंतर याचं पुस्तक झालं 2005 साली, मराठीमध्ये त्याची आवृत्ती निघाली. त्याचं नाव आहे ही एकादश सेवावी. विनोबांनी या व्रतांवर अभंग केलेले आहेत म्हणून अभंग व्रते असं त्याला म्हटलेलं आहे. आणि नुसते अभंग करून विनोबा मोकळे झाले नाहीत, तर विनोबांनी ती व्रतांवर लिहिलेलं पण आहे. आणि हा नुसता शाब्दिक शब्दच्छल विद्वत्ता नाही, तर विनोबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये या व्रतांचं कडक पालन केलेलं आहे. आपण जर विनोबांचं चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, विचारामध्ये, चिंतनामध्ये ह्या एकादश व्रतांचा स्पर्श झालेला आहे. म्हणून विनोबा म्हणतात की मी अहिंसेचा शोध घेतो आहे. आणि अहिंसा ही नुसती साधू संतांपुरती न राहता प्रत्यक्ष अहिंसेचं उपयोजन म्हणजे जगामध्ये झालेली भूमिदानाची, ग्रामदानाची क्रांती हे आहे. केवळ अहिंसेने, केवळ हृदय जोडण्याच्या मिशाने विनोबांनी कित्येक लाख एकर जमीन लोकांनी दान दिली. कोणासाठी? विनोबांना नाही, पण विनोबांच्या प्रेरणेने भूमिहीनांना दिली. फार मोठा अहिंसेचा प्रयोग विनोबांनी केला. इतर व्रत आचरणात विनोबांची कशी होती हे जर सांगितलं तर त्याला फार मोठा वेळ लागेल, जास्त वेळ लागेल त्याला, म्हणून मी ती सांगत नाही. पण विनोबांची काव्य प्रेरणा ही बघा कशी आहे. तर विनोबांनी ह्या पुस्तकाची जी, म्हणजे ह्या एकादश व्रतांच्या पुस्तकाबद्दल जी प्रस्तावना लिहिलेली आहे, निवेदन लिहिलेलं आहे, ते काव्यात्मक आहे. विनोबा म्हणतात की प्रेरणा परमात्म्याची, महात्म्याची प्रसन्नता, वाणी संत कृपेची, ही विनयाची कृतिशून्यता. सत्याग्रह गुरुचे हे मोहनाचे तमोहन, ज्ञान विज्ञान संपन्न मोहमोचन दर्शन. अम्लान व्रतपुष्पांची मंजू मंगळमाळ ही, रहावी सर्वदा कंठी, रमावी हृदयी स्थळी. मूळची मोकळी गद्य गुजरी साजिरी गिरा, न भंगिता अभंगात गुंफिली परमादरे. अद्वितीयची एकत्व गुरुचे गौरवू निजे, विन्याशून्य विनाभूत
भावला गणिता परी. बघा कसं काव्य आहे. निरहंकार आहे यामध्ये, विण्याची कृतिशून्यता आहे. पण मग ही एकादश व्रतांचं विवेचन, विवरण, अभंग झाले कसे? परमात्म्याची प्रेरणा आहे आणि महात्म्याची प्रसन्नता आहे. मला ही वाणी कोणाकडनं लाभली? वाणी संत कृपेची. सत्याग्रह गुरु म्हणजे महात्मा गांधी. तर सत्याग्रह गुरुचे हे मोहनाचे तर मोहन. आणि कसं आहे ते? ज्ञान विज्ञान संपन्न आहे. त्यातनं मोहाची मुक्ती होऊ शकते. मोहमोचन दर्शन. आता ही व्रत आहे ही ती कोमेजलेली नाहीत, अम्लान आहेत. फुलांची माळ आहे, कालांतराने फुलं कोमेजतात. पण ही जी व्रत आहेत, व्रतरूपी फुलं आहेत, ही अम्लान आहेत, म्लान होणारी नाहीत. आणि अशा या पुष्पांची जी मंगल अशी माळ आहे, तिच्याबद्दल काय व्यक्त केलंय की ती सर्वदा गळ्यामध्ये राहू दे, राहावी सर्वदा कंठी. आणि ती नुसती कंठामध्ये नाही तर ती हृदयामध्ये रमली पाहिजेत, असं व्यक्त केलेलं आहे. गांधीजींनी ही गद्यामध्ये सांगितलेली व्रत आहेत. मंगळवारी म्हणून मंगल प्रभात म्हणजे त्यांची गिरा म्हणजे वाणी ही गद्य आहे. पण विनोबांची करामत काय की त्यांनी त्यातला आशय न टाळता, त्यातला आशय घेऊन, म्हणजे त्यांचा आशयाचा भंग न करता त्याचे अभंग केले. न भंगिता अभंगात गुंफिली परमाद्वरे. आणि ही विण्याची कृतिशून्यता आहे. अशा पद्धतीने याचं निवेदन केलेलं आहे. आपण ह्या व्रतांचा फक्त उल्लेख आपल्या ह्या भागामध्ये केलेला आहे. प्रत्येक व्रताचं विवेचन जर करायला गेलं तर त्याला पुष्कळ काळ लागेल. त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये एक एक व्रताचं किंवा दोन दोन व्रतांचं विवरण करणार आहोत. आजचा हा जो भाग आहे हा केवळ प्रस्तावनेचा भाग आहे. तेव्हा आपण ह्या एकादश व्रतांचं चिंतन मनन करावं ही अपेक्षा ठेवून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.